तर बाबांनो, आम्ही केंबळे येथे महाआरतीसाठी सगळेजण चाललेलो बघा. राहुलदा माने सोंगाडा हॉटेलचं मालक त्याने आम्ही पी तीन सगळेजण चाललेलो. मग काय राहुलदाच्या गाडीतनं आम्ही सगळेजण चाललेलो बघा. वैभव साहेबांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं. केंबळे गावात पोहोचल्यानंतर ना आमचं जंगी स्वागत केलं. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि आम्हाला आरतीचा मान दिल्याबद्दल मंडळाचं भरभरून आभारी आहे. आणि आयुष्यात माझ्या पहिल्यांदाच मी फेटा घातलाय. फेटा कधी घालून मला माझ्या आयुष्यात मला माहितीच नव्हतं. फेटा बांधल्यानंतर ना माझी फिलिंग ढगातच गेलती. आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर गेलतो. तिथल्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आमचं सहर्ष स्वागत केलं. तर बाबांनो, आवाजावरूनच तुम्हाला कळालं असेल पब्लिक आपल्यावर किती प्रेम करतात. सगळ्यांचं सत्यप्रेमी तरुण मंडळाचं मनापासून आभार आहेत. तिथली सगळी फॅन लोक तिने आपली कट्टर फॅन आहेत. मग काय तिथनं निघलो बघा. सोंगाडा हॉटेलला जेवायला जाणार होतो. जेवायच्या अगोदर खोयाला वड्याची तिघजण नाऱ्यातीन गाठ पडलेली आहेत. डोळे मोठं कर 90 लाव्या म्हटलं. मग हॉटेलला जेवायला जावं म्हटलं तर सोंगाडा हॉटेलला जेवलो होतो. गाय दणकाच की नियोजन असलं जोरात लावलेलं की नाही. नाद खोळा मटण बिटन नाद खोळा. आणि राहुलदा की नाही स्वतः कष्ट करतात, स्वतः सगळी कामं करतात. आणि जेवण एक नंबर टॉप क्वालिटीचं जेवण आहे. लेग पीस बिग पीस सगळं दणका दिला. सोंगाडा हॉटेलचा इंद्रायणी राईस, मटन फ्राय, रक्तीवाटी, खेमा फ्राय सगळे त्यात घालायचं आणि असं मस्त करायचं. मस्तपैकी दणका द्यायचा बघा. एक नंबर फिलिंग डागात जाते. यायला लागते सोंगाडा हॉटेलला एकदा. जेवण एक नंबर टॉपचं आहे. मग काय रात्रीचं सगळेजण जेवलं बघा. 12:30 वाजलेलं. तर कसा वाटा भावन ब्लॉग